एकीकडे वादळी वाऱ्याचा वावकाळीचा तडाखा तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्याचा प्रचंड दुष्काळाची धाराशिव जिल्ह्याची स्थिती आहे। आपण इथे पाहू शकतो की पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वनवन भटकावं लागत आहे। एका घागरीसाठी जवळपास 2 ते 2.5 किलोमीटरचा प्रवास करावा लागतोय। शहरासह ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रचंड दुष्काळ आहे, त्यामुळे लोकांचे मोठे हाल होताना दिसत आहेत। धाराशिवसारख्या शहरामध्ये जवळपास 9 दिवसानंतर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो आहे। तुळजापूर असेल, कळंब असेल, उमरगा, त्याचबरोबर अनेक ठिकाणी शहरासह ग्रामीण भागामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे। महिलांना सकाळपासून पाण्याची व्यवस्था करण्यासाठी वनवन भटकावं लागत आहे। काही महिला आपल्यासोबत आहेत, मला सांगा काय परिस्थिती आहे पिण्याच्या पाण्याची? मी धाराशिव जिल्ह्यातील सांजा इथल्या बोलते। इतकी पाण्याची परिस्थिती बेकार आहे की आम्हाला 10-10 वाजेपर्यंत चहा सुद्धा मिळेना, इतकं आम्हाला नुसतं रडायचा टाइम आलाय। रोड क्रॉस करून लेकरं बाळ येते ते इथं कधी तर 10 दिवसाला पाणी सुटते, त्याच्यामुळे आम्ही इकडं पळापळी करतो। रोड आहे मोठाचे मोठा हायवे आहे लातूरचा, त्याच्यामुळे आम्हाला इतका त्रास व्हायलाय। एक हातपंप होता ती तर कधीच बंद पडलाय, म्हणजे नीट केला नाही। त्याला पाणी होतं तरी त्यांनी नीट केलेलं नाही, त्यांनी त्याच्यामुळे आमची लय परिस्थिती बेकार झाली। शेतातली कामं गाठायची, रोजगार गाठायचा आणि पाण्याला कधी तर 10 दिवसाला असं पळापळी करायची। आम्हाला काय करावं तीच कळणं गेलंय, त्याच्यामुळे दिवस दिवस आमचा रोजगार सुद्धा बुडायला लागलाय। मग काय करायचं, खायचं का पाणी भरायचं का कोणतंच काय कळलं नाही आम्हाला। घरची कामं काय करायची, असंच पाण्याला बसायचं आणि घरची कामं 11च्या पुढे करायची। जनावराचं तर शेतातच बांधलेली आहे ती जनावरं, तिथं बी कधी मिळतंय कधी नाही। लय बेकार, म्हणजे इतकं कधीच दुष्काळ आला नाही, इतकं बेकार परिस्थिती झाली आमची। तुम्ही 4 दिवसाला तरी कमीत कमी आम्हाला टँकर द्या, ही मागणी आहे आमची। जनावरांच्या चाऱ्या, पिण्याच्या पाण्यासह नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न गंभीर झालेला आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये जात असताना जो उपयुक्त पाणीसाठा आहे तो फक्त मे महिन्यापर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे आणि त्यानंतर जून महिन्यामध्ये जर पाऊस नाही पडला तर अनेक मोठ्या संकटाला प्रशासनाला आणि नागरिकांना इथल्या सामोरं जावं लागणार आहे। संतोष जाधव, TVN मराठी, धाराशिव।